असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडींना सध्या ऊत आल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। अमोल कीर्तिकर यांना कुणाच्या सांगण्यानुसार हरवण्यात आलं असा थेट आरोपच त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि कुणाची मदत घेतली असं सुद्धा ते प्रश्न करतायत। आपण थेट संजय शिरसाट यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री यांच्यावरती ताशेरे ओढण्याचं काम कुठेतरी संजय राऊत करतायत, काय म्हणाल? असं कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणी सांगितलं म्हणून निकाल चेंज होत आहेत असं जर असतं ना तर आमच्या 15 जागेत आम्ही 15 निवडून आणले असतं। निवडणूक ही प्रक्रिया असते। या प्रक्रियेमध्ये जे काही घडतं त्याच्यासाठी जबाबदार तिथलचा कलेक्टर, तिथलचा जो आरो म्हणून काम करतो त्याचीच असते। तुम्ही जर पाहिलं तर मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना त्या ठिकाणी बंधनं येतात आणि हे कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याचं काम या त्या तिथलचा आरोपचं असतं, तेच ते काम करतात। म्हणून हे यांनी असे आरोप करणं, प्रत्यारोप करणं याला काही कवडीची किंमत नसते। साधं सर्टिफिकेट जरी द्यायचं असेल किंवा एखादा राऊंड झाल्यानंतर आकडेवारी जरी डिक्लेअर करायची असेल तर सेंट्रल इलेक्शन कमिशनरची परमिशन घ्यावी लागते। या सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसच्या आहेत, ह्या संजय राऊतला कदाचित माहीत नसाव्यात। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। दबाव तंत्रावर निवडणुका जर झाल्या असत्या तर मग आता मोदी साहेबांचा तर पूर्ण दबाव होता, पूर्ण सीटं निवडून आले असते। अशा दबावावर निवडणूक होत नसतात। लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचा आदर करावा लागतो। नक्कीच, पण त्यासोबतच त्यांनी असं पण म्हटलंय की जे काही घडतंय ते व्यवस्थित नाहीये आणि कुठपर्यंत आता हे दोघे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू सरकारसोबत राहतील हे देखील पाहावं लागेल। राजकारणामध्ये सर्व शाश्वत असतं असं नाही, म्हणून कोण कुणाबरोबर राहील कोण कुणाबरोबर राहणार नाही यावर आता आपण आज चिंता करण्याची काही गरज आवश्यकता नाही। मोदी साहेब आता शपथ घेणार एवढं मात्र निश्चित आहे। नंतर बहुमताचा ठराव लोकसभेमध्ये येईल, त्या टायमाला त्यांची परीक्षा होणार आहे। म्हणून ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा होतील जेव्हा निर्णय होतील त्या टायमाचा तो विषय आहे। आज तुम्ही कुणाबद्दल मत कसं काय व्यक्त करू शकता? त्यांनी एनडीए मध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत, एक युती म्हणून निवडणूक लढवल्यात। मला वाटतं ते कुठेही जाणार नाहीत आणि त्यांना असं बोलून कदाचित त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करायचा प्रयत्न हे इंडिया आघाडीवाले करतायत। नक्कीच, पण फडणवीसांवर पण त्यांनी टीका केली आहे। ते म्हणतात की फडणवीस ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणातील आनंदीबाई आहेत आणि त्यांना जनतेनं हरवले, राजीनामा काय देतात असा प्रतिप्रश्न पण विचारतायत। बालहट्ट आहे, बालनाट्य आहे असं म्हणतायत ते। बालहट्ट आहे, बालनाट्य हे त्यांच्या हट्टापोरी, त्यांच्या हट्टासाठी हे उबाटा गटाचं झालेलं नुकसान याच्याकडे पहिलं लक्ष द्या। देवेंद्रना घरी बोलून तुम्हीच जेवण चारणारे लोक तुम्हीच आहात, मच्छी खाऊन जा हे खाऊन जा म्हणणारे तुम्हीच आहात। आता तुम्हाला तो बालहट्ट वाटायला लागला, पहिले काय हट्ट होता तो? म्हणून अशा टीका निवडणुकीमध्ये कोणाचा थोडा बहुत सेटबॅक मिळाला म्हणून तुम्ही करणं मला वाटतं उचित नाहीये। आणि नाते बिघडवण्याचं काम ज्या प्रकारे संजय राऊतनी पहिल्यापासून केलेलं आहे, प्रत्येकाशी फारकत कशी घेता येईल किंवा त्यांच्यामध्ये वितुष्ट कसं येईल हे काम संजय राऊतने केलेलं आहे आणि आजही त्याच कामासाठी तो अग्रेसर मानला जातोय। म्हणून देवेंद्रची चिंता करू नका, ते त्यांच्या ठिकाणी मजबूत आहेत आणि भविष्यामध्ये ते तुम्हाला दाखवून देतील की तुम्ही किती मजबूत आणि ते किती मजबूत। भावना गवळींचं एक स्टेटमेंट आलंय, मला तिकीट मिळू नये यासाठी शिंदेंवरती दबाव होता असं म्हणतात भावना गवळी। त्याला उत्तर कसं देणार? बरीच नाराजी आहे, ज्या लोकांना तिकीट मिळालं नाहीये त्या जागा हरलेल्या आहेत आणि आता ते आपली भावना व्यक्त करतायत। कसं पाहता याकडे? नाही, आता निवडणूक झालेल्या आहेत, जी काही कारणं असतील त्यांची पहिली सुद्धा चर्चा झालेली आहे, त्यावर वारंवार चर्चा करणं पुन्हा योग्य होणार नाही। त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा त्यांनी शिंदे साहेबांशी शेअर कराव्यात। नक्कीच, दिल्लीमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडतायत। 8 जूनला सत्ता स्थापन होईल असं सुद्धा बोललं जात आहे। आपली कामगिरी या ठिकाणी चांगली राहिली, जो स्ट्राईक रेट आहे महाराष्ट्रामध्ये तो देखील शिवसेना उभाटापेक्षा चांगला आहे असं आपण वारंवार म्हणताय। काय वाटतं नेमकं? 3 जागा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मिळतील, बऱ्याच चर्चा आहेत, पण सत्य काय तुम्ही सांगू शकाल? काल एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, तुम्ही पाहिलं असेल
त्या एनडीएच्या बैठकीमध्ये प्रमुख भूमिकेत ते सुद्धा होते आणि शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली की आमचा बिनशर्त पाठिंबा एनडीएला राहणार आहे, कारण की आम्ही युतीत निवडून आलेलो आहोत आणि त्यासाठी कोणतीही डिमांड शिंदे साहेबांनी केली नाही. हे दिलं तर हे करू, हे दिलं तर हे करू, हा कोणताही प्रकार आमच्याकडे नाही. सरकार स्थापन होऊ द्या, मोदी साहेबाला जे योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, परंतु आमचा कोणत्याही मंत्रिपदासाठी आग्रह असणार नाही. संघ मोदींना पर्याय शोधतोय असं म्हणतात संजय राऊत. आता संघवाल्यांनी कदाचित त्यांना फोन केला असेल. संघाची विचारधारा ही इतकी पक्की असते, ती कधीही अशा छोट्या मोठ्या गोष्टीने डगमगीत होत नाही आणि करताना निर्णय घेताना ते कुणाचीही पर्वा करत नाही. हे त्यांचं असलेलं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्या संघावरच्या कोणत्याही गोष्टीवर भाष्य करणं हे अवघड आहे. म्हणून अशा गोष्टीवर यांनी सुद्धा भाष्य करू नये. संघाला संघाचा निर्णय घ्यायची जबाबदारी माहिती आहे. नक्कीच. विदर्भातलं आपण बोलूया. विदर्भामध्ये जी कामगिरी राहिली आहे महायुतीची अत्यंत सुमार पद्धतीची राहिलेली आहे आणि जवळपास तिथे 48 विधानसभेच्या जागा आहेत. त्या ठिकाणी महाविकास आघाडी सगळीकडे दिसते. त्यामुळे एकेकाळी भाजपचा गड राहिलेला विदर्भ आता काँग्रेसच्या जवळपास जाताना पाहायला मिळतोय. नाना पटोलेचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागत आहेत, केक कापले जात आहेत. या चित्राकडे नेमकं कसं पाहता आणि यावर तोडगा नेमका कसा काढणार? विदर्भाचे लोक आनंद मनवण्यामध्ये उत्साही असतात, प्रत्येक पक्षाचा, असं नाही की भाजपचा आणि काँग्रेसचा. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भावना जर त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या तर काय गैर नाही आहे. परंतु आता या लोकसभेमध्ये जो काही धडा मिळालेला आहे प्रत्येक पक्षाला की तुम्हाला कुठं जायचं आणि कशा पद्धतीने राहायचं, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि विधानसभेला असलेला कालावधी पाहता आम्ही मजबूतीने विधानसभा लढू आणि ती जिंकूनही दाखवू. नक्कीच. भावना गवळी, अडसूळ आणि कीर्तिकर यांनी आता आपली खंत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. भावना गवळी तर म्हणतात मला तिकीट मिळू नये यासाठी एक स्क्रिप्ट तयार करण्यात आलं, त्या ठिकाणी बराचसा विरोध करण्यात आला आणि नरेटिव्ह सेट झालं आणि त्यामुळे त्या ठिकाणची जागा गेली. यावर काही विचार विमर्श होणार आहे का? चिंता मंथन केलं जाईल का? किंवा भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काही पावलं उचलली जातील? निश्चित त्याच्यावर चिंता व्यक्त केली जाणार आहे आणि चिंतन मननही होणार आहे. आणि हा जो सर्वे बिर्वे जे झाला ना, हा बोगसगिरीचा जो प्रकार झाला त्याच्यावर खास करून लक्ष दिलं जाणार आहे. म्हणून सर्वेवर आधारित किंवा एखाद्याच्या स्टेटमेंटवर आधारित कोणी काहीतरी ओपिनियन दिलं म्हणून त्याच्यानंतर काही लोकांचे निश्चित त्यांना त्रास झालेला आहे. याची दखल शिंदे साहेब जरूर घेतील आणि भविष्यात अशा घटना घडू नये याची सुद्धा काळजी घेतील. नक्कीच. पण भाजपचे बरेचसे आमदार आहेत ज्यांची कामगिरी मुंबईमध्ये अत्यंत सुमार झाली आणि त्याचा फटका थेट शिवसेनेला बसला. अशा आमदारांची सुद्धा यादी आता समोर येऊ लागलेली आहे. तिथून 2000, 5000, 10,000 केवळ इतकंच लीड आहे. त्यामुळे याचा जो फटका आहे तो भविष्यात बसू नये यासाठी सुद्धा चर्चा केली जाईल. नाही, भाजपच्या आमदारांनी जर कामं केली नसतील तर त्याचा सर्व अहवाल हा भाजपच्या नेत्यांकडे आहे. म्हणून तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्यावर काय करायचा, निर्णय काय घ्यायचा हा भाजपने ठरवायचा आहे. आमचं मत आम्ही त्यांच्याकडे निश्चित मांडू, निर्णय भाजपने घ्यायचा. तेही आरोप करतायत की शिवसेनेच्या आमदारांनी कामं केली नाहीत आमची. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, मग भाजपने कुठं काम केलं नाही, कुठं शिवसेनेने केलं नाही, कुठं राष्ट्रवादीने केलं नाही, असं जर काय कोणाच्या तक्रारी असतील तर त्या पक्षाचा नेता तो याच्यावर योग्य तो निर्णय घेईल. मग शिवसेनेच्या लोकांनी काम केलं नसेल तर शिंदे साहेब घेतील, राष्ट्रवादीचं केलं नसेल तर अजितदादा घेतील आणि भाजपचं केलं नसेल तर देवेंद्र घेतील. फडणवीसांची जी भूमिका आहे, मी राजीनामा देणार, ते आज दिल्लीला जात आहेत, परत मुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत, आज वरिष्ठांची भेट होणार आहे, राजीनाम्यावर ठाम आहे. कसं पाहता याकडे? चित्र बदलतंय महाराष्ट्राचं आणि जर त्यांनी समजा राजीनामा दिलास तर मग पुढचं नेतृत्व कोण करेल भाजपचा? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाही, आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण फडणवीस साहेबांनी राजीनामा देऊ नये असं आमचं वैयक्तिक मत आहे. आणि नेतृत्व बदल करायचा किंवा काय निर्णय घ्यायचा हा त्यांच्या पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांचे दिल्लीचे असलेले नेते ते त्याच्यावर निर्णय घेतील. परंतु येणारी विधानसभा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित आहे. याचा मी नाही सांगत, हे देवेंद्र साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितले की येणारी निवडणूक ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवली जाईल. शिरसाट साहेब, तुम्हाला ग्राउंड रियालिटी फार जवळून माहिती आहे, तुम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाता. तुम्ही फार पूर्वीच सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं का असं आम्ही म्हणायचं का? ती सगळी चित्र तुम्हाला आता दिसतंय का या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व भविष्यात कोण करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाही, नेतृत्व करणारे अनेक जण असतात, परंतु त्यावेळेला सुद्धा माझं मत
वैयक्तिक असं मत होतं की देवेंद्र फडणवीसकडे गट्स आहेत म्हणून त्यांनी जावं, असं माझी ती चांगली भावना होती. पण त्याचा गैरअर्थ काही लोकांनी काढला आणि म्हणून आता त्यांनी पक्षांतर्गत त्यांचा विषय, त्यांनी काय निर्णय घ्यायचा तर तो पक्ष ठरवेल. नक्कीच. निलेश राणेंचं वक्तव्य कसं पाहता? त्यांनी ट्विट केलं आम्हाला रत्नागिरीची जागा पाहिजे, ती जागा तुमच्याकडे, तुम्ही काम सुद्धा केलेलं आहे राणेंचं त्या ठिकाणी, आणि जो काही संघर्ष झाला तो देखील महाराष्ट्राला माहिती आहे त्या जागेसाठी. तर याकडे नेमकं कसं पाहता? आम्ही त्याच्याकडे आता कोणत्याच अँगलनी पाहत नाही. त्यांनी भावनेच्या भरात केलेलं तो ट्विट आहे आणि राणेसाहेब स्वतःच नेते आहेत, त्यांना माहिती की कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा. म्हणून जेव्हा ह्या विधानसभेच्या निवडणुकीचा काला म्हणजे चर्चा सुरू होतील त्याच वेळेला याच्यावर चर्चा होईल. आता कोणतीही चर्चा त्याच्यावर करायचं काही कारण पण नाही. नितीश कुमारांच्या संपर्कात आहे एनडीए म्हणते, परत चंद्राबाबू नायडू यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं सुरू, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे एकीकडे ते म्हणतायत की आम्ही विरोधात बसू, दुसरीकडे त्यांचे संपर्क सुरू, अशा पण बातम्या येत आहेत. कसं पाहता याकडे? राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आहेत, त्या भूमिकेतच ते राहणार आहेत. परंतु काही लोकांना त्यांची आरती ओवाळायची असल्यामुळं हे संपर्कात आहेत, ते संपर्कात आहेत असं सांगण्याचा प्रकार ते करतायत. म्हणजे कुठेतरी राजकारणामध्ये हालचाल चालू आहे असा दर्शनाचा जो काही केविलवाना प्रयत्न आहे, आमची सत्ता येईल, आमची सत्ता येऊ शकते, ह्या फक्त स्वप्नामध्ये ते आहेत. परंतु तसं काही होणार नाही. एनडीएचं सरकार येणार, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसणार आणि सरकार 5 वर्षे बिनबुबाट चांगल्या पद्धतीने चालणार. देशात सरकार स्थापन होत आहे, पण राज्यामध्ये जो राहिलेला कॅबिनेट विस्तार आहे तो झाला नाहीये. पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, लॉलीपॉप आहे आणि सगळ्यांना लॉलीपॉप वाटलं जात आहे. तर हे खरंच लॉलीपॉप आहे की खरंच सत्ता विस्तार होणार आहे? मला वाटतं आता सत्ता विस्तार हा करावा लागेल. म्हणजे हे मंत्रिपद कुणाला मिळेल यासाठी मी बोलत नाही, परंतु तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करावाच लागेल आणि याचा निर्णय शिंदेसाहेब घेतील, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. परंतु हे करणं गरजेचं आहे, एवढं मात्र माझं निश्चित मत आहे. तुमचं देखील नाव चर्चेमध्ये, तुम्ही तर संभाजीनगरचे पालकमंत्री व्हाल अशी चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावर. आता माझं नाव आता इतक्या वेळा चर्चेत आलेलं आहे की आता मला नाव आलं का मला यांचं पण नाव, माझं स्वतःचं नाव आलं तर मला भीती वाटायला लागते. म्हणून आता मी नाव आलं तरी खुश होत नाही, नाही आलं तर नाराजही होत नाही. त्यांना आता प्रश्न विचारायला तुमचा कोट तयार आहे का, तर ते उत्तरही देत नाही, ते निघून जातात. असं नाही आहे. हे या गोष्टीचं मंत्रिपद हा मजाकीचा विषय ठरू नये, हे चर्चेचा विषय ठरू नये. आणि जर काम भेटलं तर त्याचा योग्य तो प्रकारे आपण काय करू शकतो हे दाखवून द्यायची ताकद आपल्यात असली पाहिजे. म्हणून शोभेसाठी मंत्रिपद घेणारे अनेक जण असू शकतील, परंतु काम करणारे सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांना ही अपेक्षा आहे. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल असं माझा एकंदरीत अंदाज आहे आणि त्याचा निर्णय हे नेते वरिष्ठ नेते घेतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतो संजय शिरसाट यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे, संजय राऊतांवर टीका केली आहे आणि त्यासोबतच लवकरच राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुद्धा ते दाव्याने सांगतायत. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.